गुजरातमध्ये नाव, महाराष्ट्रात कनेक्शन आणि भयंकर शेवट. सुरतच्या रस्त्यावर, तोही 39 वारांनी. सुरतच्या गुन्हेगारी दुनियेत दहशत असलेल्या सतीश धाडगे उर्फ सतीश मराठा याचा भर दिवसा काटा काढण्यात आला. हा साधा सुद्धा गुन्हेगार नव्हता. तो रिअल इस्टेट पासून अवैध धंद्यांपर्यंत स्वतःचं वर्चस्व निर्माण करणारा कुख्यात गँगस्टर होता. पण सतीश मराठाच्या हत्येनं सुरत हादरलं, कारण त्याच्या गुन्हेगारी साम्राज्याचे धागेदोरे थेट महाराष्ट्राशी जोडलेले होते. एकेकाळी ज्याच्या सोबत हातात हात घालून गुन्हेगारीच्या दुनियेत वावरला, तोच पुढे सतीशच्या जीवाचा शत्रू बनला. आणि मग सुरू झाला असा खेळ, ज्यात GPS ट्रॅकर, जेलमधून रचलेला कट आणि 39 वार या सगळ्यांचा समावेश होता. पण प्रश्न एकच निर्माण होतो, सतीश मराठाला संपवण्यामागे नेमका कोण होता आणि महाराष्ट्र कनेक्शन नेमकं किती खोल आहे? नमस्कार, मी श्यामल साबळे आणि तुम्ही पाहतात सरळ सोपं. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सतीश मराठाच्या हत्येची A to Z थ्रिलर स्टोरी. गुजरातची आर्थिक राजधानी असलेल्या सुरत शहरातील कापड आणि हिरा उद्योगाचा गड मानल्या जाणाऱ्या भेस्तान भागात बुधवारी एका 32 वर्षीय गँगस्टरची भर दिवसा निर्गुण हत्या करण्यात आली. सतीश धाडगे उर्फ सतीश मराठा असं या हत्या झालेल्या गँगस्टरचं नाव आहे. कुख्यात गँगस्टरची अशा प्रकारे हत्या झाल्याने गुजरातसह महाराष्ट्रातही खळबळ उडाली आहे. याचं कारण म्हणजे सतीश मराठा, याचं महाराष्ट्र कनेक्शन. सतीश मराठा हा मूळचा महाराष्ट्रातील रहिवासी आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे हे त्याचं मूळ गाव आहे. काही वर्षाआधी सतीश मराठा याचं कुटुंब गुजरातमध्ये स्थलांतरित झालं होतं. तर सतीश मराठा हा कतरगाम पासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोडादारा इथे वास्तव्याला होता. सतीश मराठा याने रिअल इस्टेट मध्ये मोठा व्यवसाय उभारला होता. तसेच त्याचा गुन्हेगारी जगताशी देखील संबंध होता आणि दिवसेंदिवस त्याची दहशतही वाढतच होती. सुरतच्या रिअल इस्टेट आणि विविध बेकायदेशीर धंद्यांमध्ये वर्चस्व असलेले नाव म्हणजे सतीश मराठा. पांडेसरा, भेस्तान, डिंडोली, गोडादारा आणि लिंबायत या परिसरातील अवैध दारू विक्री आणि जुगाराच्या धंद्यावर वर्चस्व मिळवण्याच्या संघर्षातून त्याचं नाव चर्चेत आलं होतं. पण सतीशची कहाणी फक्त गुन्हेगारीपर्यंत मर्यादित नव्हती, कारण त्याच्या आयुष्यातील एकेकाळचा जवळचा मित्रच पुढे त्याचा सर्वात मोठा शत्रू बनला. राहुल मंडल उर्फ राहुल अपार्टमेंट. एक काळ असा होता जेव्हा सतीश मराठा आणि राहुल मंडल हे एकमेकांचे अगदी जवळचे साथीदार होते. लोक त्यांच्या मैत्रीची मिसाले देत होती. राहुल मंडल हा अटकेत असताना त्याच्या घराची जबाबदारी सुद्धा सतीशने सांभाळली होती. म्हणजे परिस्थिती कोणतीही असो, मित्राच्या कुटुंबाच्या पाठीशी सतीश खंबीरपणे उभा राहिला होता. आणि जेव्हा राहुल तुरुंगाबाहेर आला, तेव्हा त्याने सतीश सोबतच्या मैत्रीची आठवण म्हणून त्याच्या हातावर टॅटूही काढला. पण ज्या हातावर मित्राची आठवण कोरली होती, त्याच मनात काही काळानंतर मित्राच्या हत्येचा कट कसा जन्माला आला. हळूहळू दोघांमध्ये वर्चस्वावरून वाद निर्माण झाले आणि मैत्रीचं रूपांतर दुश्मनीत झालं. मग काय तर, राहुल अपार्टमेंटनं तुरुंगात असल्यापासूनच आपल्या एकेकाळच्या जीवाभावाच्या मित्राची हत्या कशी करायची याचा कट तुरुंगातूनच रचायला सुरुवात केली. पोलिसांच्या तपासानुसार राहुलने तुरुंगातील काही कुख्यात गुंड व अल्पवयीन मुलं यांची मदत घेतली. मग सतीशच्या हत्येच्या तब्बल 7 दिवस आधीच त्याच्या कारमध्ये GPS ट्रॅकर बसवण्यात आला. सतीशच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचे लाईव्ह लोकेशन मिळवण्यासाठी डिव्हाइस गुपचूप बसवण्यात आले. एवढंच नव्हे तर राहुल याच्या इंस्टाग्रामवर असले सगळे नवे जुने संपवून प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब, पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकतं, मग मी प्लास्टिक आहे असं समजा साहेब, हा मुळशी पॅटर्न मधल्या डायलॉग वर रील पोस्ट केली होती. इतरांना वाटलं हे फक्त गाणं आणि डायलॉग आहे. मात्र तेव्हापासूनच सतीशच्या हत्येचा प्लॅन एक्झिक्यूट करण्याची तयारी सुरू होती. घटनेच्या दिवशी सतीश मराठा हा आपल्या गर्लफ्रेंड सोबत कारनं जात असताना भेस्तान भागात हल्लाखोरांनी त्याला गाठलं आणि तब्बल 39 वार करून त्याची हत्या केली. एका मैत्रीचा सुरू झालेला प्रवास, गाडीत लावलेला GPS ट्रॅकर, 7 दिवसांचं निरीक्षण, जेलमधून रचलेला हत्येचा कट आणि अखेर भर दिवसा 39 वार येथे येऊन थांबला. बाकी या घटनेबाबत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तथा चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.